नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचन ऑर्गनाईज कसं करायचं ते. त्यासोबत डायनिंग पण ऑर्गनाईज कसं करायचं हे थोडक्यात तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. घरातील सर्वात महत्त्वाचा फेवरेट भाग तो म्हणजे किचन आणि हाच महिलांचा ना फेवरेट असतो. आणि हेच किचन स्वच्छ, नीटनेटकं, डेकोरेटिव्ह असावं असं सगळ्या महिलांना वाटत असतं. तर त्याच संदर्भात आज आपण किचन थोडक्यात कसं ऑर्गनाईज करायचं याची थोडक्यात माहिती देणार आहे. आणि त्यासाठी बघा, आता या काचेच्या भरण्या ज्या छोट्या असतात, त्याच्यामध्ये आपण जर चटण्या, लोणची असे भरून डायनिंगवर ठेवलं तर ते आकर्षक दिसतंच. त्याचसोबत आपल्यालाही ज्या त्या भरणीत काय आहे हे लवकर दिसतं आणि यामुळं आपला टाईमही वाचला जातो. आता हेच जर आपण स्टीलचे डब्बे किंवा प्लास्टिकच्या भरण्या वापरल्या तर त्याच्यामधून आपल्याला कळत नाही की कुठल्या भरणीत काय ठेवलं आहे. तर त्याचसाठी काचेच्या भरण्यामध्ये तुम्ही ना अशा चटण्या ठेवू शकता. तर आता मी जवसाची चटणी भरली. आता ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि हेच भरून जर डायनिंगवर ठेवलं तर जेवताना आपल्याला जेवणासोबत या चटण्यांचा सुद्धा आस्वाद लगेच घेता येतो. आणि डायनिंगवर दिसलं की माणूस मग जेवताना आपण ही चटण्या तोंडी लावण्यासाठी तरी घेतोच. तर अशा या काचेच्या भरण्या जर आपण वापरल्या किचनमध्ये, ट्रान्सपरंट असतात आणि आपल्याला लवकर नजरेस दिसलं जातं की याच्यामध्ये काय आहे. आणि आपला मग ना टाईमही वाचला जातो की कुठल्या भरणीत काय हे शोधायचा. तर अशाच या काचेच्या भरण्या तुमच्या किचनमध्ये नसतील तर नक्कीच तुम्ही आणा आणि ह्याच्यामध्ये ना अशा लोणची, चटण्या भरून ठेवा. तर आता या 2 भरण्यामध्ये मी चटण्या भरल्या. एकामध्ये जवसाची आणि दुसऱ्यामध्ये शेंगदाण्याची. तर आता हे लोणचं मोठ्या भरणीत आपण प्रत्येक वेळेस आपल्याला काही शक्य होत नाही. एवढी मोठी भरणी हे प्रत्येक वेळेस जेवताना डायनिंगवर घेणं. त्याचसाठी ना मग अशा छोट्या काचेच्या भरणीचा वापर आपण करू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला हाताळायलाही ते सोपं पडतं आणि सहजासहजी डायनिंगवर असल्यावर मग ते आपल्याला घेताही येतं. तर याच्यामध्ये आता मी ना लिंबू आणि मिरची जे लोणचं मी केलेलं होतं उन्हाळ्यामध्ये, तेच लोणचं मी आता या छोट्याशा काचेच्या भरण्यामध्ये काढून ठेवते. तर आता प्रत्येक महिलांना असं वाटतं की आपलं किचन आहे खरंच सुंदर असावं, नीटनेटकं असावं आणि छान आकर्षकही दिसावं. तर त्यासाठी ना अशाच काही छोट्या-मोठ्या टिप्स जर आपण आपल्या किचनमध्ये जर आपण वापरल्या तर यामुळं आपलं किचनसुद्धा ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम आकर्षक असं दिसतं. तर आता या काचेच्या भरणीत मी लोणचं हे भरून ठेवलेलं आहे. आणि आता आहे ना याचसोबत आपला डायनिंगसुद्धा कसा सजवलेला असावा हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर 2 भरण्या मी ऑलरेडी चटणीची भरून ठेवली. याच्यामध्ये लोणचं मी काढून घेतलं. आता याच्यामध्ये आपण छोटासा स्पून घालून चटण्यामध्ये, लोणच्यामध्ये जर ठेवला तर ते पटकन आपल्याला याच काचेच्या भरणीसोबत ना याचं लीड म्हणजे झाकण ते सुद्धा ना थोडंसं ट्रान्सफर असलं तरीसुद्धा बरंचसं आपल्याला फरक पडतो की ते पटकन त्या भरणीमध्ये काय ते बघण्यासाठी. तर बघा किती छान आणि सुंदर असे छोट्या काचेच्या भरण्या जर वापरल्या तर किती सुंदर दिसते बघा, मस्तच. तर अशाच काचेच्या भरण्या तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये वापरा. तर आता या भरण्या कुठे ठेवायच्या हे पुढे तुम्हाला सांगतेच. आता किचनमध्ये आपल्याला वारंवार आणि सारखा लागणारा हा पदार्थ म्हणजेच मीठ. आणि हेच मीठ आपण काचेच्या भरणीत भरून ठेवावं हे शास्त्रानुसार चांगलं असतं हे मला माहीत आहे. त्यामुळं मी माझं मीठ ना मी काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवते. आता मीठ हे काचेच्या भरणीत भरलं. आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना मीठ आपण घेताना स्टीलचा चमचा न वापरता याच्यामध्ये ना आपण प्लास्टिकचा चमचा वापरायचा. जेणेकरून काय होतं तुम्हाला सांगते की प्लास्टिकचा चमचा ना हा ओलावा पकडून ठेवत नाही आणि स्टीलचा चमचा ना पटकन ओलावा पकडतो. आणि मग काय होतं मीठ हे थोडंसं असे खडे टाईप होतं. यामुळे पावसाळ्यात तरी प्लास्टिकचा चमचा आहे मिठाच्या भरणीमध्ये ठेवा आणि मीठसुद्धा काचेच्या भरणीमध्ये ठेवा. आता इथं मी आणलेली आहे ही स्प्रे बॉटल ऑइलची. तर आता तुम्ही जर डाएट करत असाल किंवा हेल्थ कॉन्शियस असाल तर नक्की ही स्प्रे बॉटल वापरा. कारण की मी सांगते याच्यामध्ये ना काय होतं, आपण तेल भरलं तर आपण ज्यावेळेस भाजीसाठी किंवा तुम्ही जर डाएट करत असाल तर डोसे, मूग चिल्ला, बेसन चिल्ला असं बनवण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते स्प्रेने जर आपण असं स्प्रे केलं तर तेलाचं प्रमाण हे तव्यावरती कमी प्रमाणात पडतं. आणि हेच मी तुम्हाला सांगते. त्यासाठी अशीच नक्कीच
स्प्रे बॉटल वापरा. आता तुमच्या आहारामध्ये तुम्हाला जर तेल कमी खायचं असेल तुम्हाला, तर नक्की हे सुद्धा ना ही स्प्रे बॉटल तुम्ही वापरा. आणि कळत न कळत ना आपल्याला भाजी लागणार, मोजत तर आपण नाही, पण अंदाजेच आपलं तेल हे जास्त प्रमाणात पडतं. तर असे स्प्रे बॉटल जर वापरली तर तेल हे आपल्या पोटामध्ये कमी प्रमाणात जातं. तर आता इथं मी खजूर पॅकेट आहे ते सुद्धा ना, यातले खजूर ना मी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. का ते सुद्धा सांगते. आता काचेच्या भरणीमध्येच खजूर जर भरून ठेवले आणि हीच काचेची भरणी आपण डायनिंगवर ठेवली, तर येता जाता आपल्याही नजरेस ही भरणी पडती, शिवाय मुलांच्याही नजरेस ही भरणी दिसती. आणि त्यामुळे काय होतं की छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला ही जर भरणी मुलांना दिसली तर मुलं यातले 2 ते 3 खजूर काढून खातातच. यासाठी मी ना या काचेच्या भरणीमध्ये खजूर भरून ठेवत असते. आणि ही भरणी ना आपण डायनिंगवर ठेवायची, म्हणजे सगळ्यांना ही भरणी दिसते आणि मग यातले खजूरसुद्धा खाल्ले जातात. तर आता ही जी बास्केट आहे, या बास्केटमध्ये आपण आता काय ठेवायचं ते बघूया. तर आपल्याकडे ना सॉसेस असतातच. आता इथं टोमॅटो सॉस झाला किंवा इमली खट्टी मिठी चटणी असेल, ती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेससुद्धा आपल्या घरात असतातच. तर ते सगळं एका बास्केटमध्ये जर ठेवलं ना, तर आपल्याला ना शोधाची इकडे गरज नाही. आणि ते पटकन हाताशी असले की मग आपल्याला पटकन तो जो काही ॲटम आहे ना, तो सुद्धा लवकर करता येतो. आणि हे सगळं सामान एका बास्केटमध्ये राहिल्यामुळं आपल्याला ते लवकर घेताही येतं. तर इथं पीनट बटर, सॉसेस, चिली सॉस, सोया सॉस असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस मी अशा बास्केटमध्ये ठेवते. आता हे बघा, हे सुद्धा ना मी डीमार्टमधूनच एक छोटासा बॉक्स आहे तो आणलेला आहे. तर आता आपल्याकडं ना किराणा आपण भरतो आणि सामान भरल्यानंतर थोडंसं सामान आपलं हे ना एक्स्ट्राचं राहतं. आणि पहिले मसाले असतात ते संपेपर्यंत हे मसाले आपण काही वापरू शकत नाही. तर ते ना अशा पद्धतीने एका बॉक्समध्ये आपण स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर इथं बघा, मी आता गरम मसाला, किचन किंग मसाला असेल किंवा जिरी, मोहरी जर एक्स्ट्राचे आपण राहिले असतील ना, छोटे आपण 2-2 पॉकेट भरतोच, तर त्यातले एक पॉकेट ना आपण याच्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने स्टोअरसुद्धा करू शकतो. आणि नंतर संपलं की मग यातनं आपण हे काढूही शकतो आणि आपल्याला आठवणसुद्धा राहते. आता डायनिंग ऑर्गनाईज करायचं आहे, तर त्यासाठी सर्वात अगोदर डायनिंग मी स्वच्छ करून घेते इथं. आता प्रत्येक घरामध्ये डायनिंग हा असतोच. आता फ्लॅट सिस्टीम असली की बिल्डरसुद्धा ना डायनिंगसाठी एक स्पेशल असा स्पेस देतो. तर तुमच्या घरी जर असा डायनिंग असेल, छोटा असो किंवा मोठा असो, तर तो व्यवस्थित पद्धतीने जर ऑर्गनाईज केला तर बरेचसे हेल्प आपल्याला होते. तर इथं बघा, मी आता हे डीमार्टमधूनच ना हे जे प्लेट आहे केळीच्या पानाची ते आणलेली होती. त्याच्यावरती पाण्याचा जग भरून ठेवला आहे, जेणेकरून जेवताना आपल्याला ना ही जग पाण्याचा भरलेला असला की आपल्याला ना आपलं कामही सोपं पडतं आणि तिथून मग आपल्याला पाणी सहजासहजी घेता येते. आता ही जी खजुराची भरणी आहे ते सुद्धा मी याच्या इथंच ठेवत असते. सकाळी ब्रेकफास्टलासुद्धा आपल्याला इथं घेऊन सहजपणे खाता येतं. बाकीच्या ह्या ज्या चटण्या भरलेल्या आहेत, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि ह्याच्यामध्ये लोणचं. तर हे अशा पद्धतीने आपण जर डायनिंगवर ह्या भरण्या ठेवल्या तर जेवताना आपल्याला ना सहजपणे ते दिसल्या जातात आणि मग आपल्याला ते जेवणामध्ये आपण घेऊ शकतो. आता ह्या बास्केटमध्ये ना मी जे सॉसेस भरलेले आहेत ना, ते मी डायनिंगच्या खाली अशा पद्धतीने स्टोअर करते. ज्यावेळेस आपण सँडविच वगैरे बनवतो त्यावेळेस हाच एक बास्केट बाहेर काढले की सगळे सॉसेस पण भेटतात आपल्याला आणि मग ते काम आपलं सोपं होतं. आता फ्रूट्स जे आणतो ते फ्रूट बास्केटमध्ये आपण अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे. आणि ही जी फ्रूट बास्केट आहे ना, ते कुठं इकडे न ठेवता डायनिंगवरच ठेवायचे आहे, जेणेकरून सकाळी ब्रेकफास्टला पटकन आपल्याला ते दिसलं जातं. मग पटकन ते फळ घेऊन आपण कट करून किंवा सोलून ते खाऊ शकतो. म्हणून जे नजरेस समोर दिसेल ना ते असं डायनिंगवर ठेवायचं, म्हणजे पटकन सहज ते आपल्याला खाता येतं. अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी माझा हा डायनिंग ऑर्गनाईज केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. तुमच्याकडे काय आयडियाज असतील डायनिंग ऑर्गनाईजच्या ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. तर असा काय आहे माझ्या डायनिंगचा फायनल लूक. तर मगाशी मी ना मिठाची जी छोटी बॉटल आहे ना ती दाखवायची तुम्हाला विसरली. आता ती पण मी डायनिंगवरच ठेवते, जेणेकरून जेवणामध्ये मीठ जर कमी असेल तर पटकन आपल्याला ती घेताही येते. तर अशा पद्धतीने माझा हा छोटासा डायनिंग मी ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने करता का ते मला नक्की सांगा. आता डायनिंग ऑर्गनाईज करून झाला, आता आपण ना किचनकडे वळूया. तर इथं किचनमध्ये सुद्धा मी ना ज्यावेळेस माझ्या किचन ट्रॉल्या बनत होत्या ना त्यावेळेस मी हे ना छोटंसं स्टँड ना असं मी हे त्यांच्याकडून बनवून घेतलेलं होतं, जेणेकरून आता बघा याचा वापर काय होतो, कसा होतो ते तुम्हाला पुढे सांगतेच. आता इथं ना या स्टँडमध्ये मी सांडशी, लायटर, सीझर आणि चाकू अशा पद्धतीने मी ठेवत असते, जेणेकरून सहजासहजी आपल्याला स्वयंपाक करताना ना ह्या सारख्या वस्तू लागतात.
चाकू झालं, सांडशी झाली, लायटर झालं, तर ते अशा पद्धतीने मी ठेवते. आणि ही जी स्प्रे बॉटल ना ते सुद्धा मी वरतीच ठेवते. आणि त्याच्या शेजारीच मी ना हे मीठ ठेवते. मीठ मी ट्रॉलीमध्ये ठेवत नाही, कारण की मिठामुळं ना ट्रॉल्या हे थोड्याशा गंजल्या जातात त्याच्यामुळं. तर बघा इथं गॅसच्या शेगडीजवळच मी हे छोटंसं स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच स्प्रे बॉटल तेलाची आणि लायटर, सीझर, सांडशी आणि ते स्टँड ठेवलेलं आहे आणि मिठाची भरणी त्याच्या बाजूला ठेवलेली आहे. म्हणजेच जे आपल्याला स्वयंपाक करताना सहजासहजी लागतं त्या वस्तू मी वरच ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे माझं छोटंसं किचन मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं किचन ऑर्गनाईज करते. साधं सिंपल आणि आपल्याला स्वयंपाक करताना अगदी सहज असे जे जे साहित्य लागतं ते मी जवळच ठेवत असते. ते आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि डायनिंग पण मी कसं ऑर्गनाईज केलं हे तुम्ही बघितलंच असेल. तर तुम्हाला किचन आणि डायनिंग ऑर्गनाईज केलेलं कसं वाटलं हे कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल झाला का नाही ते पण मला कमेंट करा. ते पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असतील, जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा हेल्पफुल व्हिडिओसोबत. बाय, धन्यवाद.